नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी टायपी ब्लॉगमध्ये। आज आपण कलेजी आणि चरबी, तुम्ही काय म्हणता मला नाही माहीत, पण काही फुलं बी म्हणता याला, सफेद फुलं आणि परत याला वजरी म्हणता। एकत्र भाजी करायची आपल्याला, आणि कशी करायची ते पण सांगते मी तुला। आमची गायत्री आज हसू राहिली मला, कारण मला याचं नाव येत नाही त्याच्यामुळे माझी गायत्री हसते मला चला आज आपण आता पहिले तेल घालू कुकरमध्ये। माझा छोटासा कुकर आहे हे पा, आणि चरबी असल्यामुळे आपण 2च पड्या तेल टाकते मी, जास्त घालत नाही। आणि पा मसाले काय काय खडे मसाले घेतलेले हे पा तुम्ही पाहू शकता। हे पा लवंग आहे, मिरी आहे, दालचिनी आहे, भाजी आहे, सगळं घेतलेलं। हिरवी इलायची आणि मोठी इलायची, आणि परत हे ना आपण तेलात घालायचं पूर्ण असं मस्त तळायला। त्याच्यात तेजपत्ता टाकते परत। हे आपण थोडंसं 5 मिनटं झाकून 2च मिनटं झाकून द्यायचं, कारण ते जे मिरी असते ना ती अशी तडतड फुटते, त्याच्यामुळे थोडं झाकण झाकायचं। आणि आता नंतर तेजपत्ता टाकू आपण। हे पा तेजपत्ता टाकते। तेजपत्ता नंतर मी जरा थोडंसं आपली लसूण पेस्ट आणि अद्रक पेस्ट जाडसर आहे टाकलेलं हे पा। मला दाखवते मी काय काय टाकते तर। कांदा पण टाकायचा आहे बरं का, नंतर टाकायचा। असं मस्त एकत्र करायचं। हे जिरं आहे आपलं दळलेला, जिरं घालायचं। ही धन्याची कूट आहे ही पा, धन्याची कूट पण टाकायची। एकत्र टाकायचं। आणि त्याच्यानंतरून आपण काळा मसाला घालायचा हा पा, 1.5 चमचा। लाल चटणी पण घालायची आपण लगलग हे पा, 1.5 चमचा। हळद पण घालायची, आणि याला एकत्र मस्त असं कालून द्यायचं। फक्त 2 पड्या तेल टाकलं आहे बरं का आपण, जास्त काही नाही। आणि पहिले तर हे जी चरबी असते ना हीच घालायची, कारण हिला तेल सुटतं हे पा। तेल सुटलं का मग आपण सगळं ते टाकायचं बाकीचं। कमी गॅसवर, फास्ट गॅस नका, कारण मसाले जळतील आपले मग हे का। कमी गॅस आहे असं एकत्र। आणि एका साईडला मी गरम पाणी ठेवलेलं आहे। आणि त्याच्यानंतरून आपण काय करायचं, 3 कांदे हे पा, हे दळून टाकायचे। हे दळायचे आपल्याला हे असं मस्त एकत्र करायचं। आणि आज गायत्री इतकी हसते मला, कारण मला याचं नाव येत नव्हतं, वजरी म्हणता हिला। तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये सांगा। आणि आमची गायत्री आज हसते, तर मम्मी तू असं का बोलली की तुम्हाला हे पा असं मस्त चाळायचं। आणि हळूहळू थोडा फास्ट गॅस करायचा हे पा असं। आणि त्याच्यानंतरून आता काय करायचं आपण, हे पा तेल पण सुटलेलं आहे त्याला मस्त। आता काय करायचं आपण, ही सगळं हे एकत्र करून याच्यात टाकायचं। तरी कमी गॅस करायचा परत। वर खाली पूर्ण चाळून द्यायचं मस्त। तेल टाकायचं काम नाही आता, 2च पड्या तेल टाकलं, कारण याला तेल लागत नाही जास्त। आणि थोडंसं 15-20 मिनटं झाकून द्यायचं हे पा। आपलं आता तेल पण सुटलं आणि रसा पण सुटलेला आहे पाणी। आणि आता काय करायचं आपण,
हे जे कांदे दळलेले आहे ना मी, हे त्याच्यात घालायचे. थोडं 5 मिनटं शिजू द्यायचे याच्यातच शिजू द्यायचे 5 मिनटं फक्त. कांद्याचा वास चालला जाईल शिजल्यानंतर. हे पहा मी कालून देते आता कमी गॅस करून. आणि तुम्हाला जर आवडत असेल माझी रेसिपी तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक पण करा. आणि झाकून द्यायचं परत 5 मिनटं. हे पहा आपला आता मी उघडून पाहते कुकर. आणि हे पहा रसा सुटलेला आहे त्याला, मस्त तेल पण आलेलं आहे. आणि आता काय करायचं, आपण गरम पाणी टाकायचं थोडं आणि 1 किंवा 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. कारण का बघ मी सांगते तुम्हाला, याच्यात जी वजरी टाकलेली असते ना आपली, मला तोच शब्द येतो परत, सॉरी हां, वजरी असते ती टाकलेली, कारण ती शिजायला पाहिजे म्हणून आपण 2 शिट्ट्या कंपल्सरी घ्यायच्या. हे पहा ही वजरी असते आणि हे फुलं पण मस्त शिजून जातात. तुम्ही काय म्हणता मला नक्की माहीत नाही, ते वजरीला मला कमेंटमध्ये सांगा. आणि याला तर फुलं म्हणता किंवा चरबी पण म्हणता, पण मग आता तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये सांगा. चला आता आपण मीठ टाकून देऊ आणि 2 शिट्ट्या घेऊन घेऊ. हे पहा चवीनुसार मीठ आहे. कमी गॅसवर 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. हे पहा आपल्या 2 शिट्ट्या झाल्या. मी आता गॅस बंद करते आणि कुकरचं शिट्टी खोलून घेते आता. हे पहा मस्त तरी आणि किती वर आले पहा. आणि कसं मस्त असं पूर्ण शिजून असं लुई झालं. हे पहा की मस्त शिजलं. आणि थोडं तुम्हाला जर पाणी टाकायचं असेल तर पाणी टाका. मी आता कोथिंबीर घालते. हे पहा चला आपली आता रेसिपी झालेली आहे, कलेजी आणि वजरी आणि फुलं. हे पहा आजची रेसिपी कशी झाली तुम्ही नक्की सांगा. आणि मी आता ताट करते, या मस्त वजरी खायला. हे पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक आणि शेअर कमेंट पण करा. कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पहा आजची रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मस्त गरमागरम भात आहे. एवढं आहे मी कुकरमधून वजरी काढली, त्याच्यात टाकली कढईमध्ये, भात टाकलं मी त्याच्यात. आणि आजचा आपली रेसिपीचा बेत झाला आता.